नमस्कार मित्रांनो, मी गोपाल डाकेबळे। मित्रांनो, ॲग्रिस्टॅक प्रकल्प सध्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाअंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी एक ओळखपत्र जे आहे ते भेटणार आहे। यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे आणि आपलं फार्मर आयडी कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं आहे। ॲग्रिस्टॅक प्रकल्प मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी मित्रांनो फायदेशीर असणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मित्रांनो हमीभाव असेल, त्यानंतर पीक विमा असेल, त्यानंतर मित्रांनो दुष्काळ असेल, पीक पाहणी असेल, सर्व गोष्टीसाठी जे आहे ते मित्रांनो आता शेतकऱ्याला हे ओळखपत्र जे आहे ते लागणार आहे। त्यामुळे सर्वांनी मित्रांनो जे आहे हे शेतकरी ओळखपत्र जे आहे ते काढून घ्यायचं आहे। कशा प्रकारे काढायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथे आल्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन विथ सीएससी पर्याय दिसेल, याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपला सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा दिसेल, कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यायचा आहे। साइन इन केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर पेज ओपन होईल। यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर ओटीपी निवडा, नाहीतर बायोमेट्रिक निवडा, जे असेल ते निवडून घ्या। त्यानंतर शेतकऱ्याचा इथं आधार नंबर टाका। आधार नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो त्या समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जे आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यावरती एक ओटीपी जाईल। आलेला ओटीपी इंटर टाकून व्हेरीफाय करा। व्हेरीफाय झाल्याच्यानंतर शेतकऱ्याचा इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि पुढे क्लिक करा। त्यानंतर त्या मोबाईलवरती सुद्धा एक 6 अंकी ओटीपी जाईल। आलेला ओटीपी इंटर ओटीपी मध्ये टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला फॉर्मॅट डिटेल्स दाखवले जाईल आधारनुसार, ज्यामध्ये मराठीत आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला नाव दिसेल, त्यासमोर मॅच कोड दिसेल। त्यानंतर मित्रांनो तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, एससी एसटी ओबीसी जनरल जी असेल ती। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मित्रांनो आयडेंटिफायर नेम म्हणजे आधारच्या शेवटी जे नाव असेल ते तुम्हाला तिथे दाखवेल। त्यानंतर मित्रांनो मराठीमध्ये जर का काही असेल तर मित्रांनो तो नेम मॅच कोड जे आहे ते 0 येईल। त्यामुळे मित्रांनो जसं इंग्लिशमध्ये नाव आहे तसंच मराठीमध्ये इथं नाव असलं पाहिजे। त्यानंतर खाली स्क्रॉल करा, फार्मरचा फोटो दिसेल। त्यानंतर न्यू बिझनेसवरती क्लिक केल्याच्यानंतर नवीन बिझनेस आहे का यस करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता। त्यानंतर खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला रेसिडेंटल ॲड्रेस दिसेल। याच्यानंतर मित्रांनो आधारनुसार तुमचा हा ॲड्रेस जे आहे ते इथं घेतलेला आहे। याच्याच खाली तुम्हाला स्क्रॉल केल्याच्यानंतर लँड ओनरशिप डिटेल्समध्ये तुम्हाला ओनर किंवा टेनंट जे असेल ते सिलेक्ट करा। खाली आल्याच्यानंतर ऑक्युपेशन डिटेल्स म्हणजे मित्रांनो सध्या ॲग्रिकल्चर किंवा लँड फार्मर जे असेल ते घ्या। त्यानंतर पॅच लँड डिटेलवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचा मित्रांनो जिथे शेती असेल तो जिल्हा तुम्हाला इथून अशा प्रकारे निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्यानंतर मित्रांनो तालुका निवडा। तालुका निवडल्याच्यानंतर पुढे तुम्हाला ज्या गावात तुमची शेतजमीन आहे ते गाव जे आहे ते तुम्हाला तिथं निवडून घ्यायचं आहे। निवडल्याच्यानंतर तुमचा सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर इथं टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमचा गट नंबर समोरमध्ये तोच टाकायचा आहे, किंवा मित्रांनो अबक जे असतील तो सुद्धा टाकू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्यानंतर माय नेम इज नॉट देअर लिस्ट ऑफ फार्मर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर नवीन ऑप्शन येईल। यामध्ये तुम्हाला गट नंबर दिसेल, याच्यावरती क्लिक करून खाली क्लिक करा। यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पुढे क्लिक करून जो सर्वे नंबर असेल त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सर्व शेतकऱ्यांचे त्या गटातले नावं दिसतील। ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही करताय त्यांचं नाव तुम्हाला इथे ढूंढायचं आहे किंवा शोधायचं आहे आणि ते पाहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फार्म लँड टाईपमध्ये ॲग्रिकल्चर किंवा नॉन ॲग्रिकल्चर आहे ती शेतजमीन ते तिथं टाकून घ्या। त्यानंतर इथं आता आयडेंटिफायर नेममध्ये केअर ऑफ, वाईफ ऑफ, सन ऑफ किंवा डॉटर ऑफ जे आधारच्या शेवटी असेल ते तुम्ही इथं टाकून घ्या। त्यानंतर आयडेंटिफायर नेम टाकून घ्या। सन ऑफ असेल तर वडिलाचं नाव येणार आहे, वाईफ ऑफ असेल तर त्यांचं नवऱ्याचं नाव येणार आहे। खाली आल्याच्यानंतर आता लँड डिटेल ॲड लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं। तुमची शेती जी आहे ती इथं ॲड झालेली आहे। आणखीनही त्याच गावात किंवा दुसऱ्या गावात शेती असेल तर अशा प्रकारे मित्रांनो लँड जे आहे ते फॅच करायची आहे आणि अशा प्रकारे ती इथं येणार आहे। आता सर्व केल्याच्यानंतर व्हेरीफाईड लँडवरती क्लिक करा। व्हेरीफाईड लँडवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल करा। खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं डिपार्टमेंट अप्रूव्हल रिव्ह्यूवरती क्लिक करायचं। पुन्हा एकदा फार्मर कन्सेप्ट द्यायचा आहे। खाली आल्याच्यानंतर सीएससी ऑपरेटर कन्सेप्ट द्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एक कन्सेप्ट देऊन खाली तुम्हाला सेववरती क्लिक करायचं। सेववरती क्लिक केल्याच्यानंतर ओटीपी किंवा बायोमेट्रिकचा पर्याय निवडा। त्यानंतर मित्रांनो प्रोसीड टू ई साईनवरती क्लिक करा। ई साईनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं शेतकऱ्याचा जो आहे तो आधार नंबर टाका। आधार नंबर टाकल्याच्यानंतर गेट ओटीपी करा। गेट ओटीपी केल्याच्यानंतर त्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओटीपी जाईल। आधारला ओटीपी टाकून मित्रांनो सबमिट करा। सबमिट झाल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं असेल। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एनरोलमेंट आयडी दिसेल। मित्रांनो यालाच मित्रांनो तुम्हाला आता इथं तुम्हाला डाउनलोड पीडीएफ करायचं आहे। डाउनलोड पीडीएफ केल्याच्यानंतर मित्रांनो ही जी पावती आहे तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता किंवा मित्रांनो सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता। तर अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला
शेतकऱ्याचा फार्मर आयडी जो आहे तो क्रिएट करायचा आहे तुमच्या CSC मधून। सर्व झाल्याच्या नंतर ओके वरती क्लिक करा। ओके वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती इथं झालेली आहे। शेतकऱ्यांचा फार्मर आयडी जो आहे तो निघलेला आहे आणि काही दिवसात मित्रांनो त्यांचा फार्मर आयडी बनवून जो आहे तो त्यांना भेटणार आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।